कोल्हापूरचे सुपुत्र व थोर स्वातंत्र्य सैनिक पद्मश्री डॉक्टर रत्नापण्णा कुंभार यांच्या कार्याचा गौरव उत्तर प्रदेशात झाला आहे। वाराणसी जिल्ह्यातील वाराणसी गाझीपूर महामार्गावर गणेशपूर येथे त्यांच्या नावाने भव्य डॉक्टर रत्नापण्णा कुंभार स्मृतिद्वार उभारण्यात आले आहे। त्यांचे छायाचित्र व त्रिफीत समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून महाराष्ट्रासह शिरोळ तालुक्यातील अण्णा प्रेमींमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे। या स्वागत कमानीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, डॉक्टर रत्नापण्णा कुंभार आणि कॅबिनेट मंत्री अनिल राजभर यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत। विधानसभा शिवपुर जनपद वाराणसी में आपका स्वागत है असा संदेशही कमानीवर देण्यात आला आहे। या स्मृतिद्वाराचे लोकार्पण 15 सप्टेंबर रोजी होणार आहे। डॉक्टर रत्नापण्णा कुंभार यांनी स्वातंत्र्य लढा, सहकार, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले। भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षरी करणाऱ्या या महान स्वातंत्र्य सैनिकाला पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे। उत्तर प्रदेशातील प्रजापती समाजासाठी रत्नापण्णांचे कार्य प्रेरणादायी मानले जाते। त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून समाजाच्या वतीने हे स्मृतिद्वार उभारण्यात आले आहे। त्यांच्या उत्तुंग कार्याची दखल घेत उत्तर प्रदेशात कमान उभारली जाणे हा कोल्हापूरच्या भूमीचा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सहकार परंपरेचा राष्ट्रीय सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे। दरम्यान एक मिशन रत्नापण्णा जी के नाम या संकल्पनेतून उत्तर प्रदेशसह 11 राज्ये आणि नेपाळमध्ये त्यांच्या देशभक्ती आणि संविधानिक कार्याचा प्रसार सुरू आहे। त्यांच्या नावाने महाविद्यालय सुरू करणे, टपाल तिकीट व नाणे काढण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला आहे। तसेच 15 सप्टेंबरला त्यांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येणार असून त्यांच्या जीवनावर चित्रपट निर्मितीची संकल्पनाही असल्याचे भारतीय समता समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर संजीव प्रजापति असल्याचे सांगितले। इस गेट के उद्घाटन के पहले मंत्री जी से कहेंगे कि इस गेट में जो कमियां हैं उसको पूरा करें। देखिए, कोई भी महापुरुष होता है, उसकी जो लगन, उसका संघर्ष, उसका त्याग, उसकी तपस्या जो होती है वही उसकी पहचान होती है। ये जो डॉक्टर रत्नप्पा कुम्हार जी हैं, ये पहचान के मुताज नहीं है, लेकिन इनके पहचान को छुपाया गया है। सिर्फ 27 के चुनाव में प्रजापति समाज को लुभाने के लिए एक गेट बनाया गया है। चाहे जिस कारण से बनाया गया हो, बनाया गया है, इसका हमें खुशी है, मैं धन्यवाद भी देता हूँ। लेकिन कहना चाहूंगा कि डॉक्टर रत्नप्पा कुम्हार जी एक महान स्वतंत्रता संग्राम सेनानी थे, देशभक्त थे, पद्मश्री पुरस्कार से सम्मानित है। कई सालों तक घूम कर इन्होंने देश सेवा की, अंग्रेजों से लोहा लिया और भारतीय संविधान सभा के प्रमुख सदस्य थे, जो कि बाद में सचिव बनाए गए। ठीक है, ये इनकी विभूतियां हैं। तो मैं जो गेट बना है, इस गेट के डॉक्टर रत्नप्पा कुम्हार के नाम सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।